नमस्कार, मी श्रद्धाज ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आपण वालाचं बिरडं कुकरमध्ये अगदी 5 मिनिटात झटपट कसं बनवायचं ते बघणार आहोत। बिरडं बनवण्याकरता इथे मी 1/2 किलो वाल रात्री भिजत घातले होते। रात्रभर चांगले भिजल्यानंतर सकाळी यांना स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवले होतं आणि 7 ते 8 तासानंतर यांना छान मोड आलेत। त्यानंतर ह्यांना सोलून यावरची सालं काढून टाकायची आहेत। आपली भाजी बनवण्याकरता मोड आलेले वाल तयार आहेत। आता याकरता लागणारं वाटण बनवून घेऊया। त्याकरता इथे मी पॅन मध्ये चमचाभर तेल घातले। तेल तापलं की यात अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतले। याला मंद गॅसवर तांबूस रंगावर परतून घ्यायचंय। खोबरं थोडंसं भाजून झालं की यात मी 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं घालते। इथे मी 7 ते 8 काळी मिरी घेतल्यात, 1 मोठी वेलची, 2 दालचिनीचे तुकडे, 1 चक्री फूल आणि 2 हिरव्या वेलच्या घेतल्यात आणि त्याचसोबत 5 लवंगा सुद्धा घेतल्यात। हे घालते। यांना सुद्धा खोबऱ्यासोबत भाजून घ्यायचंय। मसाले व खोबरं भाजून झाले की यांना काढून घ्यायचंय। आता याच पॅन मध्ये मी थोडंसं तेल घालते। यात एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि याला मीडियम गॅसवर तांबूस रंगावर छान भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा भाजून झाला की यात अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे। 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्यात। सोबतच 2 लाल मिरच्या मोडून घालायच्यात आणि यांना सुद्धा कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे। आपले वाटणातले सगळे जिन्नस भाजून झालेत। आता याला थंड करून यात गरजेप्रमाणे पाणी घालून याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आपण वालाचे बिरडं कुकरमध्ये बनवणार आहोत, म्हणून मी याकरता कुकर गॅसवर गरम करत ठेवलाय। यात मी 2 चमचे तेल घालते। तेल तापलं की यात 1 चमचा राई घालायचे आणि अर्धा चमचा जिरं घालायचंय। सोबतच 1/2 चमचा हिंग सुद्धा घालायचंय। राई जिरं तडतडलं की यात 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घेतलेत, ती घालायची आहेत। आता या कांद्याला मीडियम गॅसवर परतून घ्यायचंय। याला आपण खूप जास्त भाजायचं नाहीये किंवा लाल सुद्धा करायचं नाहीये। याला थोडासा मऊ करून घ्यायचंय। कांदा थोडासा मऊ झाला की यात 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि हिला कच्चेपणा निघून जाईपर्यंत कांद्यासोबत भाजून घ्यायचे। कांदा आणि आलं लसणाची पेस्ट परतून झाली की आता यात 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि याला सुद्धा थोडंसं परतून घ्यायचंय। टोमॅटो थोडासा परतून झाला की यात 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून या सर्व मसाल्यांना हलकसं परतून घ्यायचं आहे। मसाला परतताना गॅस स्लो ठेवायचा आहे, म्हणजे आपला मसाला करपणार नाही। मसाला परतून झाला की आता यात आपण जे वाटण वाटलं होतं ते घालायचं आहे। तुम्हाला बिरडं किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे यात वाटण कमी जास्त घालू शकता। या वाटणाला सर्व मसाल्यांसोबत छान परतून घ्यायचं आहे। मसाले करपू नये म्हणून गरज वाटल्यास यात थोडंसं पाणी घालू शकता आणि याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचंय। वाटणाला तेल सुटलं की यात सोललेले वाल घालायचे आणि त्याचसोबत यात मी 1 बटाटा सोलून कट केलाय, तो सुद्धा घालते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला मसाल्यासोबत मिक्स करून परतून घ्यायचं। भाजी परतून झाली की यात गरजेप्रमाणे कोमट पाणी घालायचं आणि याला पुन्हा थोडंसं ढवळून घ्यायचंय। आता कुकरचं झाकण लावून याची 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। 1 शिट्टी झाली की आपण लगेचच गॅस बंद करायचा आहे। कुकरच्या एका शिट्टीतच हे वाल अगदी परफेक्ट शिजतात। शिट्टी झाल्यावर गॅस बंद करून मी कुकर थंड करून घेतलाय। आपण कुकर उघडून बघूयात। आपलं वालाचं बिरडं तयार झालंय। तुम्हाला मी यातले वाल दाखवते। तुम्ही बघू शकता, वाल अजिबात फुटले नाहीयेत की याचे मोडही तुटले नाहीयेत। हे अगदी अखंड राहिलेत आणि कच्चे न राहता परफेक्ट शिजलेत। शेवटी यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आपलं मस्त चविष्ट असं कुकरमध्ये झटपट होणारं वालाचं बिरडं तयार आहे। तुम्ही सुद्धा असं कुकरमध्ये 5 मिनिटात होणारं वालाचं बिरडं नक्की बनवून बघा।
आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.